चिंचोली गावामध्ये अतिशय धक्कादायक प्रकार घडलेला आहे। या गावातील विनायकरावांनी कष्टाने आपला संसार उभा केला होता। ऊसतोडीचा हंगाम नुकताच सुरू झाला होता। विनायकरावांनी आपल्या मुलाच्या सागरच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर खरेदी केला होता। पण पुढे काय घडलं पहा। चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर गुन्हेगारी वासना चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। आता सागरच्या सांगण्यावरून एक नवीन शक्तिशाली ट्रॅक्टर खरेदी केला होता, परंतु त्यांना आशा होती की या हंगामात ट्रॅक्टर कारखान्याला लावून घरावरील कर्जाचा डोंगर कमी होईल। मात्र याच ट्रॅक्टरच्या त्या ड्रायव्हरने असं काही केलेलं आहे की तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्काच बसेल। याची पुसटशी कल्पना तुम्हाला येणार नाही की असं काही घडेल म्हणून। आता अविनाश जो होता ट्रॅक्टर चालक होता। विनायकरावांनी या हंगामासाठी अविनाश नावाच्या एका ड्रायव्हरला कामावर ठेवले होते। अविनाश दिसायला साधा होता आणि अनुभवी ड्रायव्हर होता। तो आजूबाजूच्या गावातील ऊसतोड मजुरांची टोळीही सोबत घेऊन आला होता। आता समीर जो होता या टोळीमधील एक मजूर होता। ऊसतोड टोळीतील एक कष्टकरी तरुण समीर सरळ मार्गी आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा मुलगा होता। आता त्याची पत्नी रुपाली, समीरची पत्नी रुपाली दिसायला सुंदर होती। तिने समीरसोबत प्रेमविवाह केला होता, पण गरिबीमुळे तिलाही ऊसतोडीच्या कष्टाच्या कामात उतरावे लागत होते। तिला हे कष्टाचे काम आणि उन्हातानात फिरणे आवडत नव्हते। हंगाम जोरात सुरू झाला। समीर आणि रुपाली रात्रंदिवस रानात कष्ट करत होते। अविनाश हा ट्रॅक्टर चालक असल्याने त्याला फारसे शारीरिक कष्ट नसायचे। आता त्याचे लक्ष सतत मजुरांच्या टोळीतील महिलांकडे असायचे। त्याला रुपालीबद्दल आकर्षण वाटू लागले होते। रुपालीला कष्टाचे काम करताना होणारा त्रास अविनाशने ओळखला होता। तो तिला कामात सूट देऊ लागला। कधी पाण्याची बाटली आणून देणे तर कधी तिला ट्रॅक्टरवर बसवून विश्रांती देण्याचे निमित्त शोधू लागला। रुपालीलाही समीरच्या तुलनेत अविनाश अधिक स्मार्ट आणि सुखी वाटू लागला होता। हे कॉन्व्हर्सेशन हे त्यांचं जवळपास महिनाभर सुरू होतं। आणि समीर तुला सुखात ठेवू शकत नाही, तो तुला फक्त राबवून घेतो, असं तो मुद्दाम रुपालीला सांगत राहिला। मग पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं। तो तिला फसवत होता, परंतु तिला कळत नव्हतं। समीर तुला सुखात ठेवू शकत नाही, तो तुला फक्त राबवून घेतोय, असे सांगून त्याने रुपालीला स्वतःच्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली होती आणि हे रुपालीच्या लक्षात आलंच नव्हतं। आता त्या दोघांमधील साध्या ओळखीचे रूपांतर लवकरच एका गुप्त आणि अनैतिक संबंधात झाले होते। एके दिवशी मग रानात काम संपत आले होते। अविनाशने मुद्दाम समीरला ट्रॅक्टरवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते आणि स्वतः थोड्या कामासाठी पलीकडच्या बांधावर जात असल्याचे सांगितले। त्याचवेळी रुपालीनेही तहानेचे निमित्त करून उसाच्या फडात शिरकाव केला। समीरला संशय आला नाही, मात्र काही वेळाने त्याला उसाच्या शेतातून कुजबूज आणि विचित्र आवाज ऐकू आला। समीरने कुतूहलपोटी आवाजाच्या दिशेने तो गेला। उसाच्या गर्द त्या उसामध्ये त्याने ते पाहिलं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली। अक्षरशः त्याला एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला। त्याची पत्नी रुपाली आणि अविनाश आक्षेपार्ह अवस्थेत होते। समीरचा राग अनावर झाला। त्याने आरडाओरडा करत अविनाशला जाब विचारला। या प्रकरणामुळे संपूर्ण टोळी तिथे जमा झाली। विनायकराव आणि गावातील काही लोकांनी मध्यस्थ केली। अविनाशला सर्वांसमोर अपमानित व्हावे लागले आणि सर्वांनी त्याला धिक्कारले सुद्धा। मात्र रुपालीने समीरची माफी मागण्याऐवजी त्याच्यावरच उलट आरोप केले की त्याने तिला कधीच सुखात ठेवले नाही। आणि मग अक्षरशः हे ऐकून मग त्याच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली की आपलीच पत्नी आपल्यासोबत अशा प्रकारे वागू शकेल। आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि समीरला कायमचा वाटेतून दूर करण्यासाठी अविनाश आणि रुपालीने एक भयंकर कट रचला होता। समीरला वाटले की आता सर्व काही संपले आहे, पण रुपालीने त्याला गोड बोलून पुन्हा स्वतःच्या जाळ्यात ओढले होते। तिने समीरला सांगितले की आपण हे काम सोडून शहरात जाऊया, शहरात जाऊन तिथे आपण नवीन आयुष्य सुरू करूया। रुपालीने समीरला दुचाकीवरून शहरात जाण्यासाठी तयार केले। त्याचवेळी अविनाशला त्यांचा मार्ग माहीत होता। रुपालीने मोबाईलवरून अविनाशला सतत लोकेशन दिले। एका निर्जन वळणावर रुपालीने समीरला गाडी थांबवण्यास सांगितले। त्या क्षणी मागून वेगाने येणाऱ्या जड ट्रकने समीरच्या दुचाकीला जोरात धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की समीर जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला। अविनाशने तेथून पळ काढला आणि रुपालीही तेथून गायब झाली। सुरुवातीला हा अपघात वाटत होता, मात्र पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा त्यांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्या।
रुपालीचा मोबाईल बंद होता आणि अविनाशही फरार होता. विनायकरावांच्या ट्रॅक्टरचा वापर या अपघातात झाला तर नाही ना, हे मग त्यानंतर पोलिसांनी शोधले आणि मग त्यांना दुसरंच वाहन मिळून आलं. मग टायरांच्या खुणावरून स्पष्ट झाले की सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी अविनाशचा आणि रुपालीच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले. ते दोघेही परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यांना रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली नाही, पण पोलिसांनी जेव्हा त्यांचे कॉल रेकॉर्ड्स आणि चॅटिंग समोर ठेवले आणि त्यांचा डाव उघड झाला, मग त्यांनी अक्षरशः गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. एका सखी संसाराचा अंत एका क्षणिक आणि आकर्षणपोटी आणि लोभापोटी झाला होता. समीर सारख्या निष्पाप माणसाला आपल्या जीवाला मुकावे लागले तर रुपाली आणि अविनाश यांना त्यांच्या कृत्याबद्दल तुरुंगात जावे लागले. चिंचोली गाव अजूनही ह्या घटनेने हादरलेले आहे. अक्षरशः संपूर्ण गाव तेथील जे आहे ते हादरून गेलेलं आहे. विनायकरावांनी अक्षरशः मग आपल्या डोक्यावरचे कर्ज जावं म्हणून या हंगामात ट्रॅक्टर कारखान्याला लावून घरावरील कर्जाचा डोंगर कमी होईल. मात्र याच ट्रॅक्टरमुळे असं काही घडेल की असं त्यांना कधीच वाटलंच नव्हतं. यामध्ये ते सुद्धा खेचले गेले, कारण की त्यांनासुद्धा मग सारखं स्टेशनला जावं लागलं, ह्या गोष्टी कराव्या लागल्या. जो अविनाश होता ट्रॅक्टर चालक विनायकरावांनी या हंगामासाठी अविनाश नावाच्या त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला कामावर ठेवले होते. अविनाश दिसायला साधा होता आणि अनुभवी ड्रायव्हर होता. तो आजूबाजूच्या गावातील ऊसतोड मजुरांची टोळीही सोबत घेऊन आला होता आणि ऊस टोळीतील तो एक कष्टकरी तरुण जो होता समीर सरळ मार्गी आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करणारा मुलगा होता. आणि त्याचीच पत्नी जी होती रुपाली दिसायला सुंदर होती. तिने समीरसोबत प्रेमविवाह केला होता, पण गरिबीमुळे तिलाही ऊसतोडीच्या कष्टाच्या कामात उतरावे लागले होते. आणि त्यानंतरच हा धक्कादायक प्रकार घडला होता. हंगाम जोरात सुरू झाला आणि समीर आणि रुपाली रात्रंदिवस रानात कष्ट करत होते. अविनाश हा ट्रॅक्टर चालक असल्याने त्याला फारसे शारीरिक कष्ट नसायचे. त्याचे सतत लक्ष मग त्या मजुरांच्या टोळीतील महिलांकडे असायचे. त्याला रुपालीबद्दल आकर्षण वाटू लागले आणि त्यानंतर दोघांमध्ये ते जवळीक वाढले, कारण की त्याने तिला फसवलं होतं. आणि फसवून मग एके दिवशी आक्षेपार्ह अवस्थेत ते फडात सापडले आणि त्यानंतर मग हा धक्कादायक प्रकार समोर आला होता. तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.